लोकसभेची निवडणूक जसे जवळ येत आहे तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे। महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, दोन्ही आघाड्यांच्या वतीने सभांच्या मोठ्या नेत्यांच्या सभांचा सपाटा सुरू झालेला आहे। विदर्भामधील 5 ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। यासाठी आता दोन्ही आघाड्यांच्या वतीने दिग्गज नेत्यांच्या सभा होत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदर्भामध्ये आधीच 2 सभा झालेल्या आहेत आणि आता काल गोंदियामध्ये भाजपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत JP नड्डा यांची सभा पार आणि त्यानंतर आता इंडिया अलायन्सचे जे काँग्रेसचे नेते आहेत राहुल गांधी यांची भव्य सभा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृह मतदारसंघामध्ये आज होत आहे। दुपारी 2 वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले आणि याची तयारी आता सुरू आहे। आपण बघू शकता की मोठी जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे। मात्र या सभेवर अवकाळी पावसाचे सावट पाहायला मिळाले। मात्र असे असले तरी अवकाळी पावसाच्या या सभेला कुठलाही फटका बसू नये यासाठी आयोजक सज्ज असल्याचे पाहायला मिळते आणि सगळ्याच प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे। आज दुपारी 2 वाजता ही सभा पार पडणार असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह इंडिया अलायन्सचे अनेक दिग्गज नेते या मंचकावर उपस्थित राहणार आहेत। या मंचकावरून ते कोणावर टीकास्त्र सोडतात काय किंवा आपल्या 5ही उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी ते मतदारांना किंवा नागरिकांना काय आवाहन करतात ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। देवेंद्र लहांगडाले, ABP माझा, भंडारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।